नमस्कार मित्रांनो, आज आपण लेसन नंबर 5 पाहणार आहोत आणि हा जो लेसन आहे हा स्पेशल स्कूलमधल्या स्पेशल मुलांसाठी घेतलेला आहे। जसे आपण को करिक्युलर आणि करिक्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये लेसन घेतो त्या पद्धतीने हा जो लेसन आहे हा को करिक्युलर ॲक्टिव्हिटी म्हणजेच प्रशैक्षणिक कौशल्य या डोमेनमधून घेतलेला आहे। आणि हा जो कौशल्य आहे हा जो कौशल्य आहे यामध्ये आपण पाहणार आहोत की प्रायमरी ए या वर्गासाठी हा कौशल्य निवडलेला आहे आणि ह्या वयोगटातील मुलांचं वय 8 ते 12 वर्ष आहे आणि विषय आहे ब्रशच्या साहाय्याने स्प्रे पेंटिंग करणे। अ गटातील विद्यार्थी आणि ब गटातील विद्यार्थी असे आपण करंट लेवल लिहिताना 2 गटामध्ये विद्यार्थ्यांची विभागणी केली। स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह आपण लिहिले, त्यामध्ये 30 मिनिटाच्या पाठामध्ये प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी वर्गात विद्यार्थ्यांना स्प्रे पेंटिंगच्या साहाय्याने पेंटिंग करण्यास शिकवल्यानंतर अ गटातील विद्यार्थी आणि ब गटातील विद्यार्थी कुठल्या लेवलला लेसनमध्ये सहभागी होतील किंवा लेसनच्या शेवटी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद काय असेल याबद्दल आपण स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्हमध्ये लिहिले। त्याच्यानंतर आपण साहित्य लिहिले, मोटिवेशन आणि टीचिंग प्रोसेसमध्ये आपण बघितलं की आपण स्प्रे पेंटिंग करताना हे कोणकोणत्या स्टेप्स आपण फॉलो करणार आहोत आणि विद्यार्थी कोणकोणत्या स्टेप्स फॉलो करणार आहेत। म्हणजे इथे टीचिंग ॲक्टिव्हिटी, टीचर ॲक्टिव्हिटी आणि लर्नर ॲक्टिव्हिटी या दोन्हीही ॲक्टिव्हिटी इथे आपण पाहणार आहोत। स्टेप बाय स्टेप हा लेसन कसा पुढे जाणार आहे हे तुम्ही जर वाचला लेसन प्लॅन तर तुमच्या लक्षात येईल की शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने पाठामध्ये सहभागी करून घेतले व विद्यार्थीही पाठामध्ये कशा प्रकारे सहभागी झाले त्याचे हे अशा प्रकारे आपण लेखन केले पाहिजे। त्याचबरोबर विद्यार्थ्यांना आवश्यक तिथे प्रशिक्षणार्थी शिक्षकांकडून सहायता म्हणूया किंवा आधार म्हणूया तो आपण दिला पाहिजे आणि हळूहळू तो आधार जसे आपण प्रॅक्टिस करू त्या पद्धतीने विद्यार्थ्यांचा आधार तो कमी पण आपण केला पाहिजे। म्हणजे शेवटी विद्यार्थी हा स्वतंत्रपणे तो कौशल्य कशा पद्धतीने करेल याचे आपण छान पद्धतीने नियोजन केले पाहिजे आणि पाठाच्या अंती तुमच्या लक्षात येईल की विद्यार्थ्यांची जी प्रगती आहे ती पाठ घेण्यापूर्वी आणि पाठ घेतल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला तफावत दिसून येणार आहे। म्हणजेच पाठ घेण्यापूर्वी विद्यार्थ्यांना ते कौशल्य करता येत नव्हते, परंतु पाठ झाल्यानंतर विद्यार्थी ते कौशल्य स्वतंत्रपणे किंवा जो आपण आधार म्हटलेला आहे शेवटी तो आधार शाब्दिक किंवा शारीरिक आधार या आधाराच्या सहाय्याने तो विद्यार्थी ते कौशल्य करून दाखवणार आहे असे आपण या पाठामध्ये म्हणणार आहोत। आणि पाठ घेतल्यानंतर विद्यार्थ्यांची परीक्षा आपण घेतली पाहिजे किंवा इव्हॅल्युएशन केलं पाहिजे आणि त्या इव्हॅल्युएशनमध्ये आपण विद्यार्थ्यांना पुन्हा एक चित्र रंगवून घेतले पाहिजे ब्रशच्या साहाय्याने आणि त्यानंतर रिन्फोर्समेंट आपण वेगवेगळ्या पद्धतीने विद्यार्थ्यांना व्हेरी गुड, छान, शाबास, खूप छान अशा प्रकारचे प्रबोधन देऊन विद्यार्थ्यांना पाठासाठी आपण प्रेरित केले पाहिजे। ज्या ठिकाणी विद्यार्थी योग्य प्रतिसाद देतील त्या ठिकाणी विशेष शिक्षक किंवा प्रशिक्षणार्थी शिक्षक विद्यार्थ्यांना शाबासकी देणार आहेत। आणि त्यानंतर आपण बघणार आहोत की सेल्फ इव्हॅल्युएशनमध्ये आपण आपल्या पाठामध्ये विद्यार्थ्यांनी काय सहभाग दिला त्याबद्दल आपण त्या सेल्फ इव्हॅल्युएशनमध्ये आपण लिहिले पाहिजे। काही वेळेला आपल्याला विद्यार्थी पाठामध्ये सहभागी होत नाहीत किंवा विद्यार्थी आपल्याला समाधानकारकपणे म्हणजे आपल्याला वाटत नाही की आपला पाठ समाधानकारक झाला आहे म्हणून, तर त्याबद्दल पण आपण सेल्फ इव्हॅल्युएशनमध्ये लिहू शकतो। आणि रिमार्क असतात की जो पाठ तुमचा ऑब्झर्व करतो त्याचा रिमार्क तिथे त्यांनी लिहिलेले आहेत आणि शेवटी 2 शीट इथे लावलेले आहेत की 2 विद्यार्थी दाऊद आणि अजून एक विद्यार्थी आहे की त्या 2 विद्यार्थ्यांनी आंब्याच्या आकारामध्ये कटआउट्समध्ये आपण दात घसतो तो त्या ब्रशच्या सहाय्याने कसे पेंटिंग केले त्याबद्दलचं इथे छान तुम्हाला चित्र पाहायला मिळेल। म्हणजे दात घासायचा ब्रश कलरमध्ये बुडवून आपल्या बोटाच्या साहाय्याने त्याच्यावरती शितोडे उडवलेले आहेत कटआउट्समध्ये, म्हणजेच तिथे त्या आकारामध्ये आंब्याचा आकार कसा छान दिसतो आहे असं तुमच्या लक्षात येईल। ते योगेचं दाऊदपेक्षा छान म्हणजे कलर त्यांनी केलेला आहे हे आपल्याला 2 चित्राच्या सहाय्याने दिसून येते। अशा प्रकारे आपण वर्गातील 8 किंवा जे 10 विद्यार्थी आहेत त्यांचे आपण असे इव्हॅल्युएशन करू शकतो। थँक्यू।